आयुक्तांनी तर तपास गतीनं करतो हे सांगितलेलं आहेच. पण मुद्दा असा आहे की या राज्यामध्ये लाडकी बहीण अशा गवगवा होत असताना आपल्या बहिणीवर अशा पद्धतीने अत्याचार होतोय, एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे एकीकडं लाडकी बहीणचा मोठा गवगवा, पण आपल्या बहिणीच सुरक्षित नाही अशा प्रकारची स्थिती राज्यामध्ये निर्माण झालेली आहे. असं असताना आम्ही संघटना म्हणून निश्चित पोलिसांच्या मागे तपास लवकर व्हावा, आरोपींना लवकर अटक करावी ही मागणी होईल. या प्रोसेस पोलीस कम्प्लीटही करतील. परंतु आज राज्यामधील ज्या बहिणी आहेत, आपल्या महिला आहेत, त्यांच्यामध्ये जी असुरक्षिततेची भावना आहे त्याचं काय? कारण सरकार कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत सरकार जागरूक नाही, स्पष्ट होत आहे. आणि त्या हेतूनं मान्य पोलीस आयुक्तांशी चर्चा केलेली आहे. पोलीस आयुक्त काय करणार? सरकार मजबूत असलं तर सगळ्या गोष्टी मजबूत होत असतात. परंतु आपल्या लाडकी बहीण फक्त पोस्टर पुरतं मर्यादित आहे आणि लाडक्या बहिणी रोज त्यांचा जीव घेतला जातो अशा प्रकारची. उरणमधील यशस्वी शिंदे या तरुणीची अतिशय क्रूरतेने हत्या झाली. 26 जुलै रोजी रात्री उशिरा तिचा मृतदेह उरणमधील कोटनाका पेट्रोल पंपाजवळ निर्मनुष्य स्थळी सापडला होता. त्यानंतर उरणमध्ये एकच खळबळ उडाली. गुरुवार दिनांक 25 जुलै पासून मिसिंग असलेल्या यशस्वीचा स्थानिक उरण पोलिसांनी चांगल्या पद्धतीने शोध घेतला नाही. त्यामुळे उरणकरात आरोपी आणि पोलिसांविरोधात प्रचंड रोष निर्माण झाला. लोकांनी बंद पाळून रस्त्यावर उतरून आपला रोष व्यक्त केला. त्यानंतर पोलीस यंत्रणाही कामाला लागली. 2 दिवसात आरोपीला जेरबंद करण्याचा शब्द उरण पोलिसांनी लोकांना दिला. यशस्वीच्या खुनाने संपूर्ण राज्य हादरले. अनेक नेते मंडळी उरणमध्ये आली. त्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमवार दिनांक 29 जुलै रोजी उरणला भेट देऊन मृत यशस्वी शिंदेच्या परिवाराचे सांत्वन केले. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना भाजपा तिघाडी सरकारवर निशाणा साधला. आरोपीला लवकरात लवकर अटक झालीच पाहिजे अशी मागणी त्यांनी लावून धरली. यावेळी त्यांच्या सोबत शिवसेना महिला नेत्या किशोरी पेडणेकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनोहर शेठ भोईर, उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर, तालुका प्रमुख संतोष ठाकूर, दीपक भोईर, श्री डाकी आणि मान्यवर उपस्थित होते. तर झालेला जो प्रकार आहे, पीडित कुटुंबाला आपण भेटलात, नक्की कशा प्रकारे पीडित कुटुंबाचं तुमचं बोलणं झालं आणि तिला न्याय मिळावा यासाठी आपण काय प्रयत्न केलेला आहे? 100% प्रयत्न होतील. कारण या राज्यामध्ये एकीकडे लाडकी बहीण म्हणून मोठा गवगवा होतोय आणि एकीकडे आपल्या बहिणींच्या दिवसाढवळ्या हत्या होत आहेत आणि सरकार या उघड्या डोळ्यांनी हत्यांकडे बघतंय. या परिस्थितीत आम्ही या ठिकाणी पीडितांची भेट घेतलेली आहे आणि ज्या पद्धतीनं घटना घडली, आरोपी फक्त हा गुन्हा करण्यासाठीच इथं आला होता हे स्पष्टपणे होतंय. निश्चित पोलीस असतील, सरकार असतील, यांच्याकडे पाठपुरावा करून या आरोपींना लवकरात लवकर अटक व्हावं यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करू. शिवसत्ता टाइम्ससाठी प्रवीण पाटील, उरण. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.